हातभार लावतोय. तर पुन्हा एकदा वळूया मैदानाच्या दिशेनं, मैदानाच्या आतमध्ये जाऊया. खऱ्या अर्थानं घमासान क्रिकेटचं तुंबळ युद्ध चेंडू फळीचं रंगणार आहे. एका बाजूला पाहिला तर ओंकार खरवली संघ आणि त्यांच्या विरोधात उभा ठाकलाय तो अर्थातच संत ज्ञानेश्वर मधल्यावाड बिरवाडी. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. अर्थातच स्ट्राईक एंड वर पाहिलं तर रायगड जिल्हा टेनिस क्रिकेटचा उजव्या हाताचा क्रिस गेल मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. बिरवाडीची आन बान शान, बिरवाडीच्या नावाचा डंका ज्या खेळाडून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात वाजवलाय तोच निखिल पारवे स्ट्राईक एंड वर पाहायला मिळतोय. तर नॉन स्ट्राईक एंड वर पाहिलं तर अर्थातच मयूर मोरे मंगेश शेलार यांचं इथे आगमन होतोय, त्यांचं हार्दिक स्वागत. नॉन स्ट्राईक एंड वर पाहिलं तर मयूर मोरे या खेळाडूने देखील खूप सारं क्रिकेट जगलंय, खूप सारा कबड्डीचा खेळ जगलाय आणि खऱ्या अर्थानं पाहिलं तर आता माड पोलादपूर तालुका कबड्डी असोसिएशनचं अध्यक्षपद देखील जो खेळाडू भूषवताना दिसतो अर्थातच मयूर मोरे हे बिरवाडीच्या क्रीडा क्षेत्रातलंच नव्हे तर सामाजिक क्षेत्रातलं देखील मोठं नाव आहे. आणि गोलंदाजी मार्केटवर अर्थातच खरवली एक्सप्रेस प्रशांत तरे पाहायला मिळतोय. अजून एक प्रत्येक एक देणगी आलेली आहे. विजय तरे यांच्याकडून असोसिएशनसाठी 2000 रुपयाचे देणगी इथे आलेली आहे. विजय तरे यांचं इथे हार्दिक आभार मानले जात आहेत. पहिला बॉल 1 2 3 लेट्स प्ले गणपती बाप्पा. पहिला बॉल इथं मात्र खेळून काढला, लॉंग ऑन रिझन हलक्या हाताने स्टेअर केला. निखिलला देखील माहिती आहे प्रशांत एक आक्रमक गोलंदाज आहे, त्याच्याकडे वेग पाहिला, व्हेरिएशन पाहिले खूप सारे आहेत. हलक्या हाताने स्टेअर करतोय. पहिला धावानं संघाचा श्री गणेशा मैदानाच्या आतमध्ये. विजय तरे आपला सन्मान केला जाते, आपण सन्मानाचा स्वीकार करायचा. प्रशांत यावेळेला मयूर मोरे, यावेळेला मात्र ओरपी लाईनचा चेंडू, मयूर मोरेचा ब्लास्ट पाहायला मिळतोय. वार तर झालाय, चेंडू देखील गेलाय सीमारेषेच्या बाहेर. षटकार. मंगेश शेलार आपलाही सत्कार होतोय, आपण सत्काराचा स्वीकार करायचा. हा अनुभव आहे मित्रांनो, तुमच्या पाठीशी मात्र अनुभव असेल ना तर मात्र काहीही करू शकता. बॅट हातात घेतल्यानंतर सरावाची अभाव जरूर असेल, परंतु तुमच्यात जर लढण्याची जिद्द असेल ना तर अशा प्रकारचा कॉन्फिडन्स येतो. पहिला चेंडू मात्र फेकून दिला जातोय लॉंग ऑन आणि मिड विकेटच्या डोक्यावरून सीमारेषेच्या बाहेर. षटकार. प्रशांत तरेवर हल्ला चढवला गेलाय. शॉर्ट पी लाईनचा चेंडू हलक्या हाताने स्टेअर केला गेलाय, परंतु पाहिल्याना टप्पा पडल्यानंतर थोडासा उसळी घेतलेला चेंडू आणि डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. ओंकार खिरवली संघ देखील जय्यत तयारीनिशी मैदानाच्या आतमध्ये उतरताना पाहायला मिळतोय. शकील माटवणकर विद्यमान ग्रामपंचायत सदस्य बिरवाडी ग्रामपंचायत यांचं इथे आगमन झालेलं आहे, त्यांचंही बिरवाडी क्रिकेट असोसिएशनच्या वतीने हार्दिक स्वागत केलं जाते. नक्कीच आज पाहिलं ना तर या मैदानावर मात्र सगळ्याच मान्यवरांचं आगमन होताना पाहायला मिळणार आहे. पुन्हा एकदा हलक्या हाताने स्टेअर केला, पुन्हा एकदा ढकलून दिला गेला लॉंग ऑन मिड विकेटच्या रिजनला. प्रतीक तरी आपल्याला तिथं पाहायला मिळतोय. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. एका धावानं स्कोरबोर्ड पुढे जाईल. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती बिनबाद 8 या आकड्यावर. नक्कीच परवाच झालेल्या आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये देखील निखिल पारवे नावाचा डंका जरूर वाजताना पाहायला मिळाला. 10 चेंडू आणि 32 धावांची स्फोटक फलंदाजी ज्या फलंदाजाने केली आहे तोच फलंदाज यावेळेला मात्र आपल्या घरच्या मैदानावर पाहायला मिळतोय. यावेळेला शॉर्ट पी लाईनचा चेंडू फेकून दिलाय स्क्वेअर लेग पंचांच्या डोक्यावरून. निखिल पारवे ब्रँडेड षटकार, चेंडू सीमारेषेच्या बाहेर. शकील माटवणकर यांच्याकडून बिरवाडी क्रिकेट असोसिएशनला एक मदत आलेली आहे, त्यांचंही बिरवाडी क्रिकेट असोसिएशनच्या वतीने हार्दिक आभार मानले जात आहेत. कारण हे जे जुने जाणते खेळाडू आहेत, जुने असे सपोर्टर आहेत, त्यांच्याच देणगीच्या रूपात एवढी मोठी क्रिकेट स्पर्धा आपण यशस्वी करतो याची पूर्ण जाणीव बिरवाडी क्रिकेट असोसिएशनला आहे आणि त्यांचे निश्चितच मनपूर्वक आभार मानले जात आहेत. मित्रांनो, एखादा खेळाडू पाहिला ना तर तो असाच घडत नसतो, त्याच्या मागे कित्येक वर्षाची मेहनत असते. निखिल पारवे उदयाला आला, परंतु त्याच्या मागे त्याची कित्येक वर्षाची मेहनत आहे. आज ज्या बिरवाडीचा डंका तो वाजवतोय ना त्या बिरवाडीच्याच मैदानावर मात्र गेली कित्येक वर्ष त्याने मैदानाच्या आतमध्ये घाम गाळलाय. यावेळेला आणखीन एक मोठा फटका फसलाय चेंडूच्या खाली. क्षेत्ररक्षक झेल जमिनीला दान. भाई गलती नहीं की तूने, गलती बहुत बड़ी गलती की है. कॅच सोडलाय तर सोडलाय, कोणाचा सोडलाय. वाघाला मात्र पुन्हा एकदा जाळ्या पिंजऱ्यातून बाहेर काढलंय असंच म्हणावं लागेल.
MMA स्पोर्ट क्लबचे उपाध्यक्ष अमोलजी मस्के यांचं इथं आगमन झालेलं आहे. स्वप्नील मोरे यांचं इथं आगमन झालेलं आहे. आमचे परम मित्र निखिल भोसले यांचं इथं आगमन झालेलं आहे. त्यांचे हार्दिक स्वागत. निखिल पारवेचा झेल इथं मात्र धरतीला दान केला गेला मित्रांनो. पाहिलं ना तर चेंडू जेव्हा बॅटची कडा घेऊन हवेत गेला होता ना तेव्हा प्रत्येकाच्या हृदयाचा ठोका चुकला होता आणि असं कुठेतरी वाटलं की निखिलला मात्र मैदानाच्या बाहेर यावं लागते की काय, परंतु पाहिलं ना तर ही चुकी नाही तर हे पाप केलं गेलं मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धावफलकावर धावा पाहिल्या तर 15 धावा धावफलकावर. आता कशा प्रकारची फलंदाजी निखिल मैदानाच्या आतमध्ये करेल हे जरूर पाहायचं आहे. गोलंदाजी मार्केटवर अर्थातच रफ्तार का सौदागर दिलीप सकपाळ आपल्याला पाहायला मिळत आहेत. वेग फार आहे परंतु नियंत्रण देखील तितकंच गरजेचं आहे. आणि काय होईल मैदानाच्या आतमध्ये, वेगावर स्वार होत प्रत्येक चेंडू ज्यांच्या हातातून सुटत असतो ते नाव आहे दिलीप सकपाळ. पहिला बॉल या वेळेला मात्र थोडीशी दिशा भरकटले. आशिष तारने केली चुकी आणि चुकीला नसते माफी. चेंडू फरार, सीमारेषा पार, चौकार. नक्कीच आपण पाहतोय cricklive.in माध्यमातून ही संपूर्ण स्पर्धेचं लाईव्ह कव्हरेज केलं जाते. संपूर्ण जगभरात ही स्पर्धा युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून पाहिली जाते. खऱ्या अर्थानं पाहिलं तर दीपक मंडले सर एक महाराष्ट्रातला गोड आवाज. 2018 साली दीपक मंडले सरांनी या मैदानावरती एक म्हण त्यांच्या तोंडातून निघाली होती आणि ती इतकी परफेक्ट माझ्या डोक्यात कॅच झाली होती की ती मी प्रत्येक स्पर्धेत त्या म्हणीचा देखील वापर केला होता. आधीच कर्ज बाजारी आणि त्यात उसने शेजारी. फटका फसला चेंडूच्या खाली. क्षेत्ररक्षक निखिल पारवेवाद. इथं मात्र 440 व्होल्टचा झटका लागताना पाहिला मिळतोय मधल्यावर संघाला. निखिल पारवे मैदानाच्या बाहेर. चारशे 40 व्होल्टचा झटका. हार्ड हिटर बॅटर निखिल पारवे बॅक टू द पवेलियन. धक्का बसलाय. पाहिलं ना तर आता मात्र असं पाहिलं तर कुठेतरी जो क्षेत्ररक्षक आपण पाहतोय ना फाईन लेग, जो क्षेत्ररक्षक आपल्याला पाहिलं मिळतो लेग स्लिपला उभा आहे ना, त्याच्या मात्र पाहिलं तर कुठेतरी राज्य त्याचं वाचलंय असं म्हणावं लागेल. एक षटकार जरूर आला परंतु त्याच्यावर आज राज्य आलं होतं आणि ते राज्य फिटलंय. चला थोडं फास्ट घ्या विनंती करतो मित्रांनो. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये हा देखील एक हार्ड हिटर फलंदाज मधल्यावर संघाचा सुशांत जंगम. यावेळेला पुन्हा एकदा हलक्या हाताने स्टेअर केला. मिड विकेट रिजनला चेंडू जातोय. कार्पेटच्या साह्यानं अडवला जाईल, फेक केली जाईल. तोपर्यंत एकच धाव मिळेल. एका धावानं स्कोरबोर्ड पुन्हा एकदा जाऊन पोहोचेल तो 21-21 या आकड्यावर. स्ट्राईक एंडवर आताच मयूर मोरे पाहिला मिळतोय. यावेळेला मोठा फटका. मिड विकेटच्या डोक्यावरून चेंडू फेकून दिलाय. मयूर मोरेच्या बॅट मधून आलाय दुसरा षटकार. मिड विकेटच्या डोक्यावरून षटकार येताना पाहिला मिळतोय मयूर मोरे. आज मात्र आपल्या फलंदाजीचे रंग उधळतोय मैदानाच्या आतमध्ये. या वेळेला ओरपी लाईनचा चेंडू बॅक टू बॅक दुसरा. वा बाई वा, काय बॅटिंग राहिली आहे. बिरवाडीचा सुपरस्टार मैदानाच्या आतमध्ये 4 चांद असणारी फलंदाजी करताना पाहायला मिळतोय.
धावसंख्या जाऊन पोहोचली 33-33 या आकड्यावर. बॅक टू बॅक दुसरा षटकार मयूर मोरेच्या बॅट मधून आलाय. यावेळी आणखीन एक चांगला चेंडू, परंतु फटका पाहिला तर वन बाउन्स चेंडू क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये जरूर विसावलाय. दुसऱ्या धाब्याचा देखील प्रयत्न चालवला गेला मैदानाच्या आतमध्ये. 2 धावा पळून पूर्ण केल्या जात आहेत. 1 रन शॉट. एक धाव शॉट पाहिला मिळतीये. 34 जबाद अव्वल कावर. या वेळेला मात्र वेग वेग आणि फारच वेग, थोडस नियंत्रण सुटतंय चेंडूवरचं. पाहिलं तर उजव्या यष्टीच्या खूपच बाहेर. पंचांचा बॉल इशारेकडे मात्र येतोय, व्हाईट बॉलचा इशारा. धावसंख्या जाऊन पोहोचली 35-35 या आकड्यावर. मयूर मोरे आपल्याला पाहायला मिळतोय. त्याच्या बॅट मधून 2-3 उतुंग षटकार आलेत. यावेळेला पुन्हा एकदा फटका, यावेळेला डीप एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावर उडवलाय, परंतु चेंडूच्या खाली आशिष तार झेल टिपलाय. फलंदाज क्रमांक 2 मयूर मोरे बॅक टू द पवेलियन. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतोय. अर्थातच प्रीतम आमरे, बिरवाडीचा अजित मोहिते मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. वैयक्तिक 20 धावांवर बाद होताना पाहायला मिळतोय तो मयूर. काय बॅटिंग राहिली आहे, त्यामध्ये 3 उत्तुंग षटकार पाहायला मिळाले ते मयूर मोरेच्या बॅट मधून. निखिल भोसले, जनरल मॅनेजर HR CETP यांचा इथे सत्कार सन्मान केला जातो. मी बंटी बिरवाडकर याला विनंती करतो निखिल भोसले यांचा इथे सत्कार सन्मान करायचा आहे, सत्काराचा स्वीकार करायचा आहे. नीट अमोल मस्के यांचं इथे स्वागत केलं होतं. मी बंटी बिरवाडकर याला विनंती करतो की त्यांचं स्वागत आणि सन्मान करायचं. MMA स्पोर्ट क्लबचे सदस्य उपाध्यक्ष यांचं इथे स्वागत केलं जाते. या वेळेला पाहिलं ना तर प्रीतम आंबरेच्या बॅट मधून हा फटका, 1 बाउंड चेंडू फरार, सीमारेषा पार, आलाय चौकार. आपण पाहतोय प्रीतम आंबरे मैदानाच्या आतमध्ये. सुशांत जंगम, प्रीतम आंबरे मधला वड संघ पाहिला ना तर आता मात्र खूप स्ट्रॉंग पाहायला मिळतोय. निखिल पारवे तरी बाद झाला असला ना त्यानंतर देखील षटकार चौकारांची आतिषबाजी कुठे थांबलेली दिसताना पाहायला मिळत नाही. शकील माटवणकर म्हटलं की निश्चितच युवकांच्या पाठीशी उभं राहणारा हा नेतृत्व आहे. आमची स्पर्धा कोणाची असू दे, पॅकर ग्रुप बिरवाडीची गेले 18 वर्ष सातत्याने क्रिकेट स्पर्धा व्हायची आणि त्यावेळी प्रत्येक वेळी शकील माटवणकर हा आमच्या पाठीशी उभा राहायचा. त्या शकील माटवणकर यांच्या इथे सन्मान सत्कार केला तर मी शकील माटवणकर यांना विनंती करतो की हा सत्कार सन्मानाचा स्वीकार करायचा. कारण ही जेव्हा आपण क्रिकेट स्पर्धा भरवली त्यावेळी कुठल्याही प्रकारच्या कुठल्याही देणगीदारांकडे आपण गेलो नाही. उत्स्फूर्त देणगी आल्यात आणि देणगी येत जाते.
आणि ही स्पर्धा होत जाते. कारण आज जर बघितलं तर शेवटच्या सत्रामध्ये स्पर्धा आलेली आहे आणि देणगीचा ओघ तसाच आहे. कारण त्यांनी बघितलेली आहे की क्रिकेट स्पर्धा अतिशय चांगली अशी क्रिकेट स्पर्धा होते. दीपक मंडले हे स्वतः या स्पर्धेवर स्वतः हजर झालेले आहेत आणि त्यांच्या सुमधुर वाणीतून आणि प्रतीक मोरे याच्या सुमधुर वाणीतून आपण समालोचन ऐकत आहात. तर नक्कीच प्रीतम आमरे यावेळेला बॅक टू बॅक दुसऱ्या चेंडूवर दुसरा षटकार. आता पाहिलं ना तर मात्र थांबायचं नाव घेत नाहीये. चेंडूला मात्र वारंवार आसमान दाखवलं जातंय. निखिल पारवेच्या बॅटमधून एक षटकार, मयूर मोरेच्या बॅटमधून 3 षटकार, सुशांत जंगमच्या बॅटमधून 1 षटकार आणि पुन्हा एकदा प्रीतम आमरेच्या बॅटमधून 2 षटकार. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 58 या आकड्यावर. 23 धावा मात्र वसूल केला गेला तर प्रतीक तरेजा या षटकात. सुशांत स्ट्राईक एंडवर असेल, गोलंदाजी मार्क एंडवर शेवटच्या षटकासाठी अर्थातच रफ्तार का बाजीगर. ज्या वेळेला वेग प्रचंड वेग, पंचांचा निर्णय तो व्हाईट बॉलचा. वेग जरूर आहे, थोडंसं मात्र दिशा भटकताना पाहायला मिळतात. दिलीप सकपाळ सर अर्थातच एक फिटनेस पाहिलं ना तर खूप सुंदर त्यांचा पाहायला मिळतो. कारण स्वतः पीटी शिक्षक असल्यामुळे त्यांचा फिटनेस एकदम पॉवरफुल पाहायला मिळतोय. शॉर्ट पी लाईनचा चेंडू फटका फसला चेंडूच्या खाली. स्वतः दिलीप सकपाळ सर पोहोचले. झेल टिपला. यस, फलंदाज क्रमांक 3 सुशांत जंगम बाद. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये जाताना पाहिलं मिळतो. अर्थातच विवेक चव्हाण मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. गोलंदाजी पाहायला मिळते. दिलीप सकपाळ पाहिलं तर पहिली सफलता जरूर आली आहे. बिरवाडी असोसिएशन चषक 2025 हे भव्य दिव्य आयोजन आणि खऱ्या अर्थाने स्पर्धेला 4 चांद लावण्याचं काम कोणी केलं असेल ना तर cricklife.in च्या माध्यमातून आणि दीपक मंडले सर अँड कंपनी यांच्याकडून केलं गेलं. यावेळेला विवेक चव्हाणच्या बॅटमधून चेंडू फरार, लॉंग ऑफच्या डोक्यावरून आलाय षटकार. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 65 या आकड्यावर. प्रेक्षकांसाठी बक्षीस आहे 100 रुपयाचा रोख पारितोषिक. हा जो प्रेक्षक ज्यांनी झेल टिपलाय त्यासाठी राहणार आहे. याची नोंद घ्यायची प्रेक्षकांनी. हा सामना मध्यंतराने संपल्यानंतर बक्षीस घेऊन जायचं. चांगला फटका पाहायला मिळतोय. चेंडू थांबवला गेला मैदानाच्या आतमध्ये. खराब क्रिकेट. या 2 धावा नक्कीच व्हायला हव्या होत्या, परंतु पाहिलं ना कुठेतरी मात्र लेझी रनिंग बिटवीन द विकेट 2 बॅटरच्या दरम्यान. दीपकजी म्हणले आपण बिलास शिंदे याचे संपर्क साधत आहेत. दीपक मंडले, स्वप्नील मोरे यांच्या इथे येतोचे स्वागत आणि सन्मान होणार आहे. हा षटक संपल्यानंतर लगेच त्यांचं स्वागत आणि सन्मान होणार आहे. मी बंटी बिरवाडकर यांना विनंती करतो की आपण त्यांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे. MMA स्पोर्ट क्लब असू दे किंवा इथल्या आसपासच्या कुठल्याही क्रिकेट स्पर्धा असू दे, कबड्डी स्पर्धा असू दे, स्वप्नील मोरे यांचा निश्चित युवकांना पाठिंबा असतो. तेच स्वप्नील मोरे यांचं इथे स्वागत आणि सन्मान केलं जाणार आहे. खराब क्रिकेट पाहिलं मी तिथं पाहिलं तर चेंडू थांबत नाहीये, निघून जातोय सीमारेषा पार. आणखीन एक चौकार. प्रीतम आंबरे आज मात्र पुन्हा एकदा आपल्या फॉर्म मध्ये खेळताना पाहिलं मिळतोय. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 72 या आकड्यावर. मस्त ग्रुप कुंभारवाडा आणि अमेश 11 शिंदेकोण दोन्ही संघाच्या कर्णधाराला विनंती असेल आपण सज्ज राहायचं, टॉस बॉक्स मध्ये यायचं नाणेफेकीसाठी. यावेळेला पुन्हा एकदा चांगला फटका लॉंग ऑन आणि मिड विकेटच्या डोक्यावरून चेंडू फरार, सीमारेषा पार. धावा मिळतील 4-4-4. मस्त ग्रुप कुंभारवाडा आणि अमेश 11
शिंदेकोंड यांच्यामध्ये होणारा दुसऱ्या फेरीचा पहिला सामना 3 षटकाचा राहणार आहे. मी निखिलजी भोसले साहेब यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते या सामन्याचं नाणेफेक करून घ्यायचं आहे. सागर जाधव आपण जायचं आहे निखिल सरांना घेऊन आणि तिथे नाणेफेक करून घ्यायचे. बंटी बिरवाडकर आपला संघ तयार ठेवायचा आहे. नक्कीच वैयक्तिक 26 धावांवर खेळताना पाहायला मिळाला तो प्रीतम आंबरे, वैयक्तिक 20 धावा. मयूर मोरे एक आक्रमक बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये दोन्ही बॅटरने केली आहे. त्याच्या जोरावर पाहिलं ना तर मधल्या वार्ड संघानं तब्बल 76 धावांचा डोंगर उभा केलाय आणि 77 धावांची गरज मैदानाच्या आतमध्ये असणार आहे. ती खरवली संघाला 24 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी 77 धावांची गरज. अमेश 11 शिंदेकोंड, अमेश नाणेफेकीसाठी यायचा आहे. अमेश 11 कर्णधार कॅचसाठी पारितोषिक द्यायचं आहे. मी इम्तियाज भाई माटवणकर यांना विनंती करतो आपल्या शुभास त्या पारितोषिक द्यायचं आहे. त्या प्रेक्षकाचा वरती आहे. अमेश 11 संघ कर्णधार कृपया नाणेफेकीसाठी चला. शेवटचा पुकार दिला जातोय. अमेश 11 शिंदेकोंड संघ. खाली आहे. तर चला पुन्हा एकदा वळूया मैदानाच्या दिशेनं, जिथं मात्र घमासान चेंडू फळीचं तुंबळ युद्ध मैदानाच्या आतमध्ये रंगलंय. आपण पाहिलं तर एका बाजूला मधल्या वाड बिरवाडी, दुसऱ्या बाजूला ओंकार खरवली. स्ट्राईक एंडवर परेश पाहायला मिळतोय. नॉन स्ट्राईक एंडवर आशिष तार, गोलंदाजी मार्क एंडवर अशोक. पहिला बॉल शॉर्ट पी लाईनचा चेंडू फेकून दिला स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून. पहिला बॉलवर पहिला गोल्डन सिक्स परेशच्या बॅट मधून आलाय. पहिला बॉलवर पहिला षटकार, गोल्डन षटकार येताना पाहिला मिळतोय. काय सुरुवात झाली आहे. 77 धावांचा पाठलाग करायचा आहे आणि अशा प्रकारची सुरुवात होणं ना अनपेक्षित असतं. पहिल्या चेंडूवर षटकार मारलात ना तर खऱ्या अर्थानं समोरच्या गोलंदाजावर एक पहिल्याच बॉल पासून दबाव निर्माण होतो आणि तो दबाव इथं मात्र पुरेपूर निर्माण करण्यात यशस्वी झालाय तो परेश. आता मात्र अशोकला कुठेतरी थोडासा विचार करावा लागणार आहे. अशोक पाहिला मिळतोय गोलंदाजी मार्केंडवर. शॉर्ट पी लाईनचा चेंडू फटका फसलाय. झेल मात्र पाहिलं ना तर धरतीला दान केला गेला मैदानाच्या आतमध्ये. मनोज कडून चुकी केली गेली आहे.
अशोकचं कौतुक करणं गरजेचं आहे, कारण षटकार आला त्यानंतर थोडासा टप्पा चेंज केला, थोडंसं चेंडूमध्ये व्हेरिएशन केलं आणि व्हेरिएशन करत असताना परफेक्ट जाळ्यात पकडलं गेलं होतं. असं कुठेतरी म्हटलं जातं की गोलंदाजाच्या पाठीचा कणा हा त्याचा क्षेत्ररक्षक असतो आणि ज्या वेळेला तुमचा कणा मोडतो ना तेव्हा तुम्ही 100% फलंदाजाच्या समोर वाकत असता. त्यामुळे तुमचा कणा जर मजबूत असेल ना तर नक्कीच तुम्ही समोरच्या फलंदाजाला 4 हात करू शकता. आणि इथं मात्र पाहिलं तर पाठीचा कणा कुठेतरी थोडंसं कुमकवत होताना पाहिला मिळतोय. मनोजच्या हातातून सोप्पा असा झेल निसटतोय. दबाव आहे, पाहिलं तर दबाव पहिल्या चेंडूवर षटकार आल्याच्या नंतर जो दबाव निर्माण झालाय ना तो दबाव झुगारणं तितकंसं सोपं नाही आहे. ओंकार खरवली संघाने देखील आपले इरादे स्पष्ट ठेवलेत. 77 धावांचा पाठलाग करायचा आहे. शॉर्ट पी लाईनचा चेंडू, मोठा फटका. इथं मात्र आशिष तारच्या बॅट मधून लॉंग ऑफच्या डोक्यावरून आला हा घणाघाती वार षटकार. धन्यवाद निखिल भोसले साहेब, धन्यवाद अमोल मस्के, धन्यवाद स्वप्नील मोरे. घणाघाती षटकार. आशिष तार डावकुऱ्या हाताचा हार्ड हिटर बॅटर. आणखीन एक, या वेळेला स्टेट डाऊन द विकेट. चेंडू फरार. आणखीन एक षटकार. आशिष तार आपण पाहिलं ना तर बॉडी लँग्वेज पाहिली ना तर एकदम असं वाटेल की किती ताकद असेल या खेळाडूत, परंतु पाहिलं तर बॅटला जर मिडल ऑफ द चेंडू झाला ना तर तो सीमारेषेच्या बाहेरच जाऊन पडतोय. ही ताकद असते मित्रांनो क्रिकेट या खेळाची. आज पाहिलं ना तर मुंबईचा वंडर बॉय फरदीन काझी, असं वाटत त्याचं वजन पाहिलं ना तर जवळजवळ 50-55च्या आसपास असेल, परंतु त्याच्या फटक्यात इतकी पॉवरफुल ताकद असते ना की षटकार सीमारेषेच्या बाहेरच जाऊन पडतो. अशोक यावेळेला मात्र चकवा दिलाय हेस्टनच्या मागे, अर्थातच बिरवाडीचा आणखीन एक द्रुत यष्टीरक्षक मयूर मोरे आपल्याला पाहायला मिळतोय. प्रतीक जर बघितलं तर फेब्रुवारीच्या एंडला ज्यावेळी क्रिकेट स्पर्धा होईल आपली नामदार चषक, त्यामध्ये भव्य दिव्याचे भरपूर मोठे मोठे खेळाडू या मैदानावर आपल्याला पाहायला मिळणार आहेत. नक्कीच या मैदानावर आणि सामने देखील चुरशीचे होताना पाहायला मिळतील. बॅटची कडा चेंडूच्या खाली. मयूर झेल सोडणार नाही, चुकी नाही आणि चुकीला नसते माफी. फलंदाज क्रमांक पहिला आशिष तार बॅक टू द पवेलियन. नक्कीच मोठे मोठे तारे सितारे, ऑल इंडिया टेनिस क्रिकेटचे तारे सितारे या मैदानावर खेळताना पाहायला मिळतील. पॅकर ग्रुप बिरवाडी आयोजित नामदार चषक 2025 विद्युत झोतातील भव्य दिव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा तुमच्या आमच्या भेटीला येते. पुढच्या महिन्यात या स्पर्धेचं आयोजन केलं गेलं याच मैदानावर. याच मैदानाला पुन्हा एकदा 4 चांद लागले जातील. बऱ्याच वर्षांची प्रतीक्षा. पॅकर बिरवाडची स्पर्धा म्हटलं ना की खऱ्या अर्थानं बिरवाडचा रसिक प्रेक्षक ज्या स्पर्धेची आतुरतेने वाट पाहत असतो अशी क्रिकेटची स्पर्धा. तिला पाहिलं ना तर 2018 पासून बहुधा तब्बल गॅप पडलाय आणि आज 6 वर्ष झाली. 7 वर्ष या स्पर्धेला पाहिलं तर गॅप पडला आणि तिथून मात्र आता पुन्हा एकदा तुमच्या आमच्या भेटीला येते. तुमचे आमचे सर्वांचे लाडके लोकप्रिय आमदार आज मंत्री झाल्यानंतर ही स्पर्धा तुमच्या आमच्या भेटीला येते. नामदार चषक. या वेळेला पाहिलं तर आमदार चषक नाही, एमएमएच्या क्रीडांगणावर नामदार चषक 2025 पार पडताना पाहायला मिळणार आहे. शॉर्ट पी लाईनचा चेंडू ढकलायचा होता, पंचांचा इशारा व्हाईट बॉलचा येतोय. निखिल यावेळेला पुन्हा एकदा हुक केला. चेंडू मात्र ढकलून दिला गेला डीप कव्हर पॉइंटच्या क्षेत्रामध्ये. तितकं चांगले क्षेत्ररक्षण मनोज याच्या माध्यमातून पाहायला मिळतंय. निखिल पारवे गोलंदाजी मार्केटवर आहे. पहिला तरी आज खेळाडूनं मात्र बिरवाडीचा डंका वाजवला आणि तोच खेळाडू आता मात्र गोलंदाजी करताना देखील पाहायला मिळतोय.
आज पाहिलं ना तर विलास सूर्य मला वाटते सकाळपासून तळ ठोकून या मैदानाच्या आतमध्ये बसलाय, कारण त्याच्या सगळ्या खेळाडूंची मॅच आहे. पहिला मंग्या कडू, त्यानंतर निखिल पारवे देखील मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. यावेळेला फलंदाज क्रमांक दुसरा प्रतीक तरेबाद. जर प्रतीक जर बघितला तर विलास सुर्वेचा फॉर्म मध्ये नाही, इन फॉर्म मध्ये नाही तो, त्यामुळे तो सुट्टी घेतोय. नक्कीच दादा, जर पण आपण पाहिलं ना तर आतापर्यंत या बिरवाडी टेनिस क्रिकेटच्या इतिहासात असं तर मला क्वचित खेळाडू एक रुपेशदादा पवार असेल, विलास सुर्वे असेल, हे अजून खेळताना पाहायला मिळत आहेत. नाहीतर त्यांच्या जोडीचं बऱ्याच जणांनी क्रिकेट मात्र सोडून दिलंय, क्रिकेटपासून लांब झालेत. त्यात मयूर मोरे एक असतील. मयूर मोरे बऱ्याच विश्रांतीनंतर पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये आलेत. बिरवाडी क्रिकेट असोसिएशनने हे सगळ्या खेळाडूंना पुन्हा एकदा मैदानात आणलेलं आहे आणि निश्चितच हे श्रेय बिरवाडी क्रिकेट असोसिएशनचं आहे. कारण पाहिलं ना तर बऱ्याच खेळाडूंना पुन्हा एकदा मैदानाच्या आणण्याचं काम बिरवाडी असोसिएशनने केलंय, ज्यामध्ये संतोष उमराटकर देखील असतील. यावेळेला शॉर्ट पी लाईनचा चेंडू सचिननं कटवलाय व चेंडू वन बाउन्स सीमारेषेच्या दिशेने जाताना पाहायला मिळतोय, परंतु निकेश गावरे चेंडूवर तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण आणि अचूक थ्रो पाहायला मिळतोय. एकच धाव मिळणारा, एका धावानं स्कोरबोर्ड पुढे जाईल, धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 22 या आकड्यावर. ओलांचे VI मॉड्यूल नंबर 6 चे इन्चार्ज गणेश आयरे, आपल्याला विनंती, आपण ही निमंत्रण कक्षामध्ये यायचं आहे. गणेश आयरे, आपल्याला विनंती, आपण निमंत्रण कक्षामध्ये येऊन सामन्याचा आनंद लुटायचा. निखिल निखिल पुन्हा एकदा सज्ज झालाय. समोर परेश, यावेळेला रिव्हर्स अटेम्प्ट केला गेलाय, पाहिलं ना तर मिडल ऑफ द बॅट जरूर होऊ शकला नाही. पाच चेंडू फेकले गेलेत आतापर्यंत. धावा पाहिलं ना तर मैदानाच्या आतमध्ये 23 धावा पाहायला मिळतात. थोडीशी अडखळती लढखळती सुरुवात ठरवली संघाची. 77 धावांचा पाठलाग करताना ना परेशच्या बॅटमधून पहिला षटकार आला. असं कुठेतरी वाटलं होतं, आशिषनं बॅक टू बॅक 2 षटकार मारले, असं कुठेतरी वाटलं होतं की आता मात्र विजयाच्या जवळ जवळ जाताना पाहायला मिळेल खरवली संघ. परंतु आशिष बाद झाला आणि तिथून जो बॅकफुटवर संघ आलाय ना तो अजूनपर्यंत बॅकफुटवर राहिलाय. कमबॅक करावं लागेल जर सामना जिंकायचा असेल ना, तर इथं मात्र एकेरी दुहेरी धाबाने काहीच होणार नाही. षटकार चौकारांची आतिषबाजी करावी लागेल. यावेळेला लोअर फुटा समोरच्या दिशेला खेळून काढला, एक धाव घेण्याचा प्रयत्न, नक्कीच एक धाव घेईल आणि परेश मात्र स्ट्राईकवर राहील. धावसंख्या धावून पोहोचले ती 24 या आकड्यावर. सामना जिंकण्यासाठी पाहिलं ना तर अजूनही एक बॉल आहे, शेवटचा एक चेंडू शिल्लक आहे. वन बॉल टू गो. शेवटचा चेंडू निखिलच्या षटकातला. शॉर्ट पी लाईनचा चेंडू, मोठा फटका समोरच्या दिशेला, स्ट्रेट डाऊन द विकेट. चेंडू थांबणार नाहीये, वन बाउन्स, सीमारेषा पार, फरार. धावा मिळतील 4-4-4. धावसंख्या धावून पोहोचली ती 28 या आकड्यावर. अजूनही सामना जिंकण्यासाठी पाहिलं तर 12 चेंडू आणि तब्बल 49 धावांची गरज आहे. अशक्य असं काहीच नाही मित्रांनो. चारी बाजूनी सीमारेषा असणार हे एकमेव क्रीडांगण या रायगड जिल्ह्यातलं पाहायला मिळतं. एक प्रशस्त सीमारेषा आणि चारी बाजूनी सीमारेषा, कोणत्याही प्रकारचा अडथळा मैदानाच्या आतमध्ये नाही, असं एकमेव मैदान आपल्याला पाहायला मिळतं या दक्षिण रायगड जिल्ह्यातील सर्वात सुसज्ज मैदान. आणि नक्कीच हे मैदान मात्र वाचवण्यासाठी कित्येकाने प्रयत्न केले, त्यांच्याच प्रयत्नातून हे मैदान आपल्याला आज उपलब्ध पाहायला मिळतंय. 12 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी 49 धावांची गरज आहे, काही शक्य नाही. 24.5 धावांची गती राखायची आहे. यावेळेला पंचांच्या निर्णयाची अपेक्षा असेल, पंच आमच्याकडे वळतील
व्हाईट बॉलचा इशारा. आता मात्र 48 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. एका षटकामागे पाहिलं ना, एका षटकात 4 षटकार मारायचे आहेत. काय होईल, काय घडेल, काय बिघडेल, कोणाचा खेळ चांगला होईल, कोण पुढच्या फेरीत दाखल होईल तेच पाहायला मिळणार आहे. शॉर्ट पी लाईनचा चेंडू बॅटची कडा फटका फसलाय. यावेळेला मात्र उरल्या आशा अपेक्षाही इथं संपुष्टात आल्यात त्या करवली संघाच्या. कुठेतरी असं म्हणावं लागेल, खरवली संघाने अभ्यास केला होता निखिल पारवेचा आणि पेपर आला प्रीतम आमरे मयूर मोरेचा. नक्कीच परीक्षेला जरी जाताना तुम्हाला पेपर कोणता आहे तो माहीत नसेल आणि तुम्ही जर दुसऱ्याच विषयाचा अभ्यास करून गेलात आणि तिथं गेल्यावर मग काय लिहायचं तेच तुमच्या डोक्यात नसेल तर मात्र तुम्ही नापास होणारे निश्चित. आणि तशाच प्रकारची अवस्था काहीशी खरवली संघाची पाहायला मिळते. निखिल पारवेसाठी पूर्णपणे फिल्डिंग लावली होती, परंतु निखिल पारवे लवकर बाद झाला आणि तिथं मात्र प्रीतम आमरे आणि मयूर मोरेने फासे टाकले मैदानाच्या आतमध्ये आणि त्याच्यात पूर्णपणे अडकून गेला तो ओंकार खरवली संघ. धाफलकावर धावा पाहिल्यात तर 30 धावा. व्हाईट बॉलचा इशारा आहे. खेळावं लागेल सामन्यात, हरो जिंको काही हो, परंतु सामन्याच्या जवळपास जरी गेलात ना तरी तुमचा आत्मविश्वास मात्र खूप काही सांगून जातो. कारण जो कॉन्फिडन्स नवीन बॅटरला मैदानाच्या आतमध्ये गेल्यावर षटकार मारल्यानंतर येतो ना, तो मात्र पुढच्या सामन्यात देखील तशाच प्रकारची दमदार कामगिरी करण्यासाठी सज्ज होतो. परंतु तुमचा कॉन्फिडन्स एकदा का लूज झाला, तुम्ही एकदा का मनातून हरलात की तुम्ही मात्र आयुष्यासाठी हरलात. असं म्हटलं जातं, पहिली हार ही रणात होते, त्यानंतर हार ही मनात, पहिली हार ही मनात होते आणि नंतर हार रणात होते असं म्हटलं जातं. एकदा का मनातून हारलात ना का मात्र पुन्हा उठणं तितकंसं सोपं नसतं. परंतु रणात झालेली हार ही पुन्हा एकदा तुम्ही पुढच्या सामन्यात तिची कमतरता पूर्ण करू शकता. ब्लू स्टार क्रिकेट क्लब गाझी मोल्ला, भिवगर 11, वरंद 11, राजेवाडी संघ. आपण बरोबर 1 वाजता इथं हजर राहायचंय. चारही संघांनी विनंती की आपण चारही संघांनी बरोबर 1 वाजता इथं हजर राहायचंय. लगेच ड्रॉ होणार आहे आणि सामने ही क्वार्टर फायनलचा सामना, पहिला सामना खेळवला जाणार आहे, याची नोंद घ्यायची. लोवर फुल टॉस बॉल पाहिला मिळतोय. मिड विकेटच्या रिझन मध्ये बॉल गेलाय, तिथून पाहिले एकच धाव मिळते. आता पाहिलं ना तर बॉडी लँग्वेज सर्व काही सांगून जाते. ओंकार खरवली संघाने हा सामना सोडलाय असंच म्हणावं लागेल. यावेळेला मात्र चांगला चेंडू पाहायला मिळतोय. षटक संपलंय. 3 षटकाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपलाय. धावफलकावर धावा पाहिल्या तर 35 या आकड्यावर धावसंख्या थांबली. शेवटच्या षटकासाठी गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. अर्थातच विवेक चव्हाण हा गोलंदाज वापरला गेलाय. आता पाहिलं ना तर मधल्यावर संघाला काहीच नाही करायचं. 6 लिगल अँड फेअर डिलिव्हरी टाकायच्या आहेत आणि त्याच्यातच त्यांचा विजय आहे. 6 चेंडूवर 6 षटकार आले ना तर या सामना बनवणं शक्य नाही. जितू शिंदे MMA स्पोर्ट क्लबचे एक ॲक्टिव्ह मेंबर यांचं इथं आगमन झालेलं आहे. त्यांचंही बिरवाडी क्रिकेट असोसिएशनच्या वतीने हार्दिक स्वागत केलं जाते. परंतु लढावं लागेल. हर्षद गागच्या बॅटमधून हवाई हल्ला लॉंगॉनच्या डोक्यावरून षटकार येताना पाहायला मिळतोय. मित्रांनो, नक्कीच पाहिलं तर सामन्यात काही हो, परंतु प्रेक्षकांची मनं जिंकायला शिका. तुम्ही जर प्रेक्षकांची मनं जिंकायला शिकलात ना तर विजयाच्या दिशेने आपोआप जाल. 5 चेंडू 36 धावांची गरज आहे. यावेळेला आणखीन एक बॅक टू बॅकचा दुसरा षटकार आलाय की काय? यस, पंचाचे दोन्ही हात आकाशाकडे. बॅक टू बॅक दुसरा षटकार. काही हो, परंतु लढताना पाहायला मिळतोय तो हर्षद गाग मैदानाच्या आतमध्ये. तिसरा मारला तर मात्र 300 रुपयाचं पारितोषिक इम्तियाज भाई वाटवणकर यांच्याकडून. पंचांचा निर्णय, व्हाईट बॉलचा इशारा. पाहिलं तर अजूनही प्राइज लागू असणार आहे. या चेंडूवर षटकार येणं गरजेचं आहे.
विवेक. यावेळेला मात्र तिसरा षटकार, चेंडूला आसमान दाखवले गेले. मी पहिलेच म्हटलं, प्रेक्षकांची मनं जिंकायला शिका, विजयाच्या बरोबर जवळ तुम्ही जाल. किती पाहिजे रे आता? अजूनही सामना जिंकण्यासाठी पाहिलं तर 3 चेंडू आणि 23 धावांची गरज. 3 चेंडू 23 धावांची गरज. काय घडेल काय बिघडेल, एखादा नो बॉल आला ना तर मात्र खूप काही होणार आहे. पुन्हा एकदा समोरच्या दिशेला खेळून काढला, लॉंग ऑन रिजनला एक धाव जरूर मिळेल. बॅक टू बॅकचे 3 षटकार आलेत, परंतु विवेक पहिलं तर यावेळेला काय केलं, गती कमी केली, टप्पा थोडा मागे घेतला आणि तिथं मात्र हर्षदला हा चेंडू खेळणं कठीण झालं. मित्रांनो, हे कॅल्क्युलेशन तुमच्या डोक्यात ज्या वेळेला चालेल ना, तेव्हा खऱ्या अर्थानं मात्र तुम्ही चांगली गोलंदाजी, चांगली फलंदाजी, टायमाला तुमचं मेंदू जेव्हा काम करेल ना वेळेवर, तेव्हा मात्र नक्कीच चांगला खेळ तुमच्याकडून होताना पाहायला मिळेल. विवेक. अध्यक्ष पुन्हा एकदा हलक्या हाताने स्टेअर केलाय. सुशील पवार भैरी ट्रस्ट चे देवस्थानचे सदस्य आहेत, त्यांचं इथे आगमन झालेलं आहे. त्यांचंही बिरवाडी क्रिकेट असोसिएशनच्या वतीने हार्दिक स्वागत. त्यांनाही विनंती, आपण निमंत्रण कक्षामध्ये येऊन बसायचं आहे. यावेळेला आणखीन एक मोठा फटका हवा याला हर्षद गाग, याचं देखील कौतुक होणं गरजेचं आहे. ज्या प्रकारचा आत्मविश्वास त्याला आला असेल ना, पुढच्या सामन्यात नक्कीच तो चांगली बॅटिंग करेल. हार्ड लक ओंकार खरवली आणि पुढच्या सामन्यासाठी बेस्ट ऑफ लक मधल्या वार्ड संघ. जे विजयी संघ आहेत त्यांना विनंती राहणार आहे की बरोबर 1 वाजता आपला संघ घेऊन दाखल व्हायचा आहे. ब्लू स्टार क्रिकेट क्लब गाझी मोल्ला, आझाद वरण संघ, भिवगर 11, राजवाडी संघ. आपल्याला विनंती राहणार आहे की आपण बरोबर 1 वाजता इथे हजर राहायचं आहे, संघ घेऊन तयारीत राहायचं आहे. कुठल्याही प्रकारात कुठल्याही संघाला वेळ दिली जाणार नाही याची नोंद घ्यायची आहे. हर्षद गाग आपलं पारितोषिक घरून जायचं. बॅक टू बॅक 3 षटकारासाठी इम्तियाज भाई यांच्याकडून तब्बल 300 रुपयाचं पारितोषिक लावलं गेलं होतं आणि त्याचा इथं मात्र मानकरी ठरतोय तो हर्षद गाग. नक्कीच चांगला खेळ त्याच्या माध्यमातून दाखवण्यात आला. मी पहिलेच म्हटलं मित्रांनो, प्रेक्षकांची मनं जिंकायला शिका. सामन्यात हारो जिंको काही हो, परंतु प्रेक्षकांची मनं जिंकायला शिकलात ना तर मात्र तुम्ही बरोबर विजयाच्या जवळ जाल. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच अर्थातच 26 धावा ची नाबाद खेळी ज्याच्या बॅटमधून येताना पाहायला मिळाली आहे तो प्रीतम